शेतकऱ्याला सरसकट एकरी 50,000 रुपये मदत तात्काळ जाहीर करण्यात यावी. आमचे बँकेचे जे खाते गोठवले ते मोकळे करण्यात यावे व सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. अशा मुख्य 2-3 मागण्यासह अजून 18 मागण्या आमच्या आहेत. त्या वापरताय पण दबावाला बळी पडणारे आम्ही नाही आहोत. इथं बसलेले हे शेतकऱ्यांचे थोरं आहेत, त्यामुळे त्याबद्दल काही चिंता करण्याची शेतकरी इथं तक्रारी घेऊन येत आहे. कोणाचे पंचनामेच अजून झाले नाही, ज्यांचे झाले त्यांना पैसे मागण्यात येत आहे किंवा मग नुसतंच रस्त्याने फिरतायत. आता शेतकरी सांगत होते की कपासीचे जे बोर्ड आहे ते सगळे सडून गेले, मात्र ते झाडच नुसतं उभं आहे, तर त्याचा पंचनामा तलाठी करत नाहीये. तर कुठेतरी तलाठी शेतकऱ्याला विटीस धरून पैशाची मागणी करताना दिसतंय. प्रशासनाला एकच आव्हान आहे. तहसीलदार साहेब काल आमच्याकडे आले होते, विनंती करत होते की मागं घ्या. त्यांना सांगितलं की तात्काळ सिल्लोड तालुक्यातले जेवढे काही पंचनामे असतील ते तात्काळ करून घेण्यात यावे. सरसकटची आमची मागणी जरी असली तरी पंचनामे करणं देखील गरजेचं आहे. तर ते पंचनामे झाल्यानंतर आम्हाला भेटा, नंतर आम्ही तुम्हाला सांगू. तर त्यांनी सांगितलं 1 आठवडा पंचनामेसाठी लागेल. तेवढ्या 1 आठवड्यासाठी परत ते येणार आहे, आल्यावर काय बोलतात ते बघू. आमची मागणी आहे, पालकमंत्र्यांना आमची मागणी आहे, मुख्यमंत्री साहेबांना आमची मागणी आहे की शेतकऱ्याला सरसकट एकरी 50,000 रुपये जाहीर करा. त्यासाठी मराठवाड्यातल्या सर्व तरुण शेतकऱ्यांच्या तरण्या बांडखोरांना आमची विनंती आहे की आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं. विविध संघटना असेल किंवा मग अजून बळीराजा फाउंडेशन असेल, अशा भोकरदनच्या, सिल्लोडच्या, वंचित बहुजन आघाडी असेल, अशा एक ना अनेक संघटनांच्या पाठिंबा या ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे. जनतेचा देखील या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद 2 दिवसानंतर मिळायला सुरुवात होईल. कारण आता पाऊस शेतीमध्ये असल्यामुळे शेतकरी शेतीमध्ये गुंतलेला आहे.